तिकडे अभिजित दीपके यांची भेट घेण्याच्या मुद्द्यावरून महायुतीत राजकीय हालचालींना वेग आला। सूत्रांच्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि आमदार बच्चू कडू यांना अभिजित दीपके यांची भेट घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत जाब विचारलाय। या घडामोडींमुळे महायुतीमधील अंतर्गत तणावाची चर्चा रंगलेली आहे, कारण आधी भेट झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी कानउघाडणी केली आहे। तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना या संदर्भात जाब विचारला। त्या संदर्भात ऋतिक गणकवार आमचे प्रतिनिधी यांनी बातचीत केलेली आहे प्रवीण दरेकर यांच्याशी। अभिजित दीपके ज्याने जंतर मंतरवरती आंदोलन केलं आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। आता त्याच अभिजित दीपकेला शिंदे गटाचे दोन नेते जाऊन भेटतात। कसं बघता या घटनेकडे? नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे। या संदर्भात मी सकाळीच एका चॅनेलला त्या ठिकाणी भूमिका मांडली की ज्याने केंद्र सरकारच्या विरोधात भाजप आणि NDA सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, त्या आंदोलनावर स्वार होऊन देशाचं वातावरण त्या ठिकाणी बिघडवलं। अशा वेळेला पण NDAत सत्तेत असताना त्या पक्षाच्या राज्य सरकारमधील मंत्र्यांनी त्यांच्या घरी जाणं हे कुठल्याही साधनसूचितेत बसत नाही। बच्चू कडू त्यांची नौटंकी अशाच पद्धतीनं चालू असते। त्या पक्षाचा आमदार झाल्यानंतर त्या पक्षाची भूमिका त्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे वागलं पाहिजे, पण ते आल्यापासून सतत त्या ठिकाणी विपरीत भूमिका घेत आहेत आणि मला वाटतं त्यांच्या नेतृत्वाने या दोघांनाही जाब विचारला पाहिजे, किंबहुना या संदर्भातली भूमिका मांडली पाहिजे। संजय शिरसाट तर कॅबिनेट मंत्री आहेत सरकारमध्ये, अशा वेळी अशी भूमिका घेणं योग्य आहे का? नक्कीच अजिबात योग्य नाही आहे। मला तर वाटतं या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी या लोकांना त्या ठिकाणी समज दिली पाहिजे, कारण अशा प्रकारच्या गोष्टी या महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करणं, वितुष्ट निर्माण करणं आणि भविष्यात एकत्रित वाटचाल करण्याला त्या ठिकाणी अडचणीच्या होत असतात। आणि जर एकत्रित सरकार म्हणून काम करायचं तर सगळ्यांनी एकत्रित भूमिका घेऊन पुढं गेलं पाहिजे आणि या दोन्ही नेत्यांचं अशा प्रकारे जाणं हे त्या ठिकाणी महायुतीला पोषक आहे असं मला अजिबात वाटत नाही। कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे का? एकीकडे अभिजित दीपके म्हणतात का भाजपकडून मला थेट धमक्या येत आहेत, भाजपमधून ऑफर आहेत, आणि दुसरीकडं शिवसेनेचे हे मुख्य नेते आहेत हे तिथे जाऊन भेटतील। नाही, मला वाटतं धमक्या आहेत तर कोणी धमक्या दिल्या, फोन रेकॉर्ड असेल, कुठे दिली धमकी त्याचे रेकॉर्ड्स असतील, त्यांनी पोलिसांना द्यावं। आणि या संदर्भात आमचे नेते बावनकुळे साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की ज्या वेळेला आपण द्याल कोणी धमकी दिली त्याच्यावर कठोर कारवाई करू, भाजप त्याच्यावर ॲक्शन घेईल। पण जी गोष्टच नसेल आणि त्याचा जर पराचा कावळा करण्याचा प्रयत्न असेल तर लोक शून्य आहेत, खोट्याला लोक त्या ठिकाणी बळी पडणार नाहीत। हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे। आज तर शिंदेंनी दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं कळतंय, शिंदेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आपल्याला काय वाटतं, काय कारवाई झाली पाहिजे? कारण की मोठी मला वाटतं की शिंदे साहेबांनी समज दिली असेल तर चांगलं आहे, कारण शिंदे साहेब आणि देवेंद्रजी आज एकत्रितपणे या महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि जेव्हा महायुती भक्कमपणे सरकार म्हणून एकत्र असते तेव्हा त्या ठिकाणी कामं चांगली होतात। एक दिलाने एक जीवानं आपण पुढे जातो। आणि जर अशा प्रकारचे जर ठिकठिकाणी कुरघोड्या झाल्या तर त्याचं पर्यवसन त्या ठिकाणी नंतर मोठ्या वादात होतं। मला वाटतं जर त्या ठिकाणी समज दिली असेल तर मला वाटतं यापुढे तरी अशा घटना घडणार नाहीत। शिंदे साहेबांना मी धन्यवाद देईन जर अशा प्रकारे समज दिली असेल तर। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होते प्रवीण दरेकरजी, आणि त्यांनी आपल्याशी बातचीत करताना जी घटना घडलेली आहे, खरं तर अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरती मोठं आंदोलन उभं केलेलं होतं आणि त्या आंदोलनानंतर संजय शिरसाट यांनी भेट घेतलेली आहे। खरं तर भाजप विरोधातच शड्डू ठोकलेला होता त्यांनी, आणि शिंदे गटाचे मंत्री हे भाजपचे मित्रपक्ष आहे ते तिकडे जात आहेत, त्यावरती प्रवीण दरेकर आहेत भाजपचे नेते, त्यांनी आसूड ओढल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।